श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. दुपारची 1 वाजली. रोजच्याप्रमाणेच बाहेर भरपूर ऊन आहे, त्याच्यामुळं घरामध्ये आराम चालू असताना अचानकपणे आपण आता निघालेलो आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. जी नाथ महाराजांची नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी आहे, तर तिच्या दर्शनासाठी अचानक अशी ही जायची पहिलीच वेळ आहे. तर त्याच्यामुळं स्वानंदीला पण आपण उठवलेलं आहे आणि ती आता मागं लागली, कारण का आपण गेल्या वेळेस पौर्णिमेला पुण्याला त्याला घेऊन गेलो होतो माझ्यासोबत, ती आणि मी दोघंच. तर त्याच्यामुळे तिला पण उठवलं आणि ती आता आमच्या पाठीमागे लागलेली येण्यासाठी. आपल्या घरापासून सप्तशृंगी मातेचं जे अंतर आहे तर ते आहे 318 किलोमीटर आणि साधारणतः रिटर्न जर आपण टोटल किलोमीटर पाहिलं सरासरी 800 किलोमीटरची रनिंग होणार होती. त्याच्यामुळे आपण गाडीचं पहिलं ऑइल चेंज केलं जामखेडमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आपली गाडी पाहत अशी खत्र्या पांघऱ्याचं आपण सगळं सोबतच घेतलेलं. पाण्याची बॉटल वगैरे. तर अचानकच आपण चाललोय नाशिकला सप्तशृंगी मातेचे दर्शन करण्यासाठी. घरी येऊन 1:30 वाजता निघलो. तिथून आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. रामभाऊला ना आम्हाला गाडी बसल्या पहिली भूक लागते, त्याच्यामुळं मायजळगावमधून नाश्ता घेतला आहे सोबत. मस्तपैकी चिताची सावली, गाया पण आहेत. गाडी खाली आणायला जागा नाही, त्याच्यामुळे गाडी आम्ही वरच लावली. उन्हातच आहे गाडी, आम्ही मात्र सावली लावली. आणि वर्षातून एकदा दोनदा फिरायला जायचं म्हणलं माणूस खर्च करते तिथून. होय, इथं 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्यालाच आमचे चक्कर असतात. त्याच्यामुळे मग आमच्या सगळ्यात ट्रिप हे बजेट ट्रिप असतात. कमीत कमी खर्चामध्ये सगळी यात्रा करायची असते आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही हातरायचं पांघरायच्या सगळ्या सोबत आहे. डबे पण सोबतच घेतले. तर याच्यामध्ये वडे, गरमागरम भजी या खायला. मग चला मग आता जेवण करतो आणि इथून पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तिला बी यायला लागा जिगीला तिच्या आलं का. जेवण झालं मस्त पैकी. आता आम्ही आहोत मिरजगावच्या बायपास आणि 3:40 झाले. समोर दिसतंय ते मिरज गाव आहे. जामखेड नगर रस्त्याचं काम चालू आहे बाबा बऱ्याच दिवसापासून, आणि रस्ता खराब असल्यामुळे आपण मायजळगाव मार्गे चाललेलो होतो. आता पुढं मांदळी आहे 12 किलोमीटर इथून, आणि नगर जे आहे ते 52 किलोमीटर आहे. तर इथून पुढे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. हेल्मेट पण आणलं आहे आपण, आणि हेल्मेट लावणार आहोत ही पहिली वेळेस. तर आपल्याला माईक सिस्टीम नसल्यामुळे थोडासा आवाजाचा आपल्याला प्रॉब्लेम होती. बघू, प्रयत्न करू. पहिली वेळेस येते. रामभाऊ ओळखले, रामभाऊ तुम्ही. पाण्याचा बी जुगाड कसं काही केलं आहे का. घरूनच बाटली आणली, कापड बांधलेली. आता पाणी मारलं की किती थंड पाणी आहे तिथे.
नगरच्या पुढं आलो होता एक बायपासच्या पुढं आणि इथून पुढं आता आमचा ड्रायव्हर चेंज होणार आहे. रामभाऊला बसवायची आता गाडी चालवायला. कारण का दिवस आहे तोपर्यंत रामभाऊ चालवतील, त्याच्यानंतर मग थोडासा अंधार पडल्यानंतर मग आपण चालूया. नगरच्या बाहेर आल्यानंतर इथं रोज घेतलेला आपण साई सूर्य हॉटेल आहे. पाहिजे तसा काय रस नव्हता एवढा, पण आता घेऊन निघतोय. खाली जाळी हातरीची त्याच्यावर रस्त्यावर. चांगलं मजबूत होतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हा मग काय ते विद्यापीठ आलं ही काय. सरळ जायचं ना आपल्याला. हां सरळ सरळ इकडे नाशिकला जाते. सरळ नाशिक. नाशिकला जातो. शिर्डी कोपरगाव धुळे इथंच नाही चालू झाला. आवाज असा जीव घेतला नाही. हॅलो मला आबाची गाडी भीती वाटते. अरे आहे शिर्डीमध्ये. हां तिकडून सोपं आहे ना डायरेक्ट वणीला यायला आम्हाला. हां शिर्डीहून कोपरगावच्या आले कोण काही पिंपळगाव आहे वाटतं बसवंत काहीतरी, तिथून दाखव. शिर्डी 14 मालेगाव 72. कोणाची झोपली असते संध्याकाळी लोकांना टाकते. येवला 38, शिर्डी 5 किलोमीटर आहे, श्रीरामपूर 25. आलो तर राहतेमध्ये आम्ही आता 6:45 वाजलेला. आरती चालू काय वाटतं. हां मंदिर इकडे. आम्ही आत्ताशी आलोय शिर्डीमध्ये. पुढं जायचं अंतर आहे अजून 127 किलोमीटर आहे. 3 तासाचं टायमिंग आहे. भरपूर गर्दी. उद्या गुरुवार असल्यामुळे अजून संध्याकाळी गर्दी. लांबून लोक येतात ना, तेव्हा महाराजांचं आपलं लांबून दर्शन घेऊ. कसलं भारी झालं. ते पुन्हा मग ह्याला कोपरगाव, मालेगाव, इंदोर. आपल्याला इकडे खाली जायचं. इंदोर, कोपरगाव, मालेगाव. दिवस मावळून गेला.
करायची. पाणी नाही पण काही सगळं कोरडं झालंय. दुपारी 2 वाजता आपण घर सोडलं होतं आणि आता आपण 10 वाजता सप्तशृंगी मातेच्या गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहोत. इथून एक साधारणतः 10 ते 15 मिनटामध्ये आपण गडावरती पोचतो. तर माईक नसल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं व्लॉगिंग करता आलं नाही. तरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊया.